नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पल्स या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला मनपूर्वक आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक, कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत नामवंत प्रतिथयश नेत्र विकार तज्ज्ञ व नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध नळगीकर सर आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. मला सरांचं ओळख करून द्यायला खूप आनंद होत आहे. सरांना 35 वर्षापेक्षा अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव आहे. डॉक्टर नळगीकर सरांनी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये 1997 साली प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सर्वात प्रथम आय बँक ही संकल्पना सुरू केलेली आहे आणि कॉर्नियल ट्रान्सप्लांट किंवा नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया या विषयात पण सरांचं प्रावीण्य आहे आणि आजपर्यंत त्यांनी 2000हून अधिक नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत. तर आपण सरांकडनं आज नेत्रविकारासंदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सर, मला सर्वात आधी आपल्याला असं विचारायचं आहे की आपल्याकडे नेत्र उपचार विभागामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा पुरवण्यात येतात? आता कसं आहे, नेत्र उपचारामध्ये सध्या बरंचसं व्हेरिएशन, बरंच गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक एक वेगळा डॉक्टर असतो. तसं या नेत्र विभागामध्ये पण कॉर्नियाचा वेगळा, समोरच्या पडद्याचा वेगळा, रेटिनाचे वेगळे, तिरळेपणाचे वेगळे, मोतीबिंदूचे आणि काचबिंदूचे वेगळे, असं सध्या त्याचं स्वरूप झालं आहे. तसं प्रकार चालू झालेला आहे. पण आपल्याकडे या सगळ्या प्रकारचे आजार ट्रीट केले जातात आणि त्या सगळ्यांची अद्ययावत तपासणी करणं, सर्जरी करणं आणि मेडिकल ट्रीटमेंट करणं हे आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्निया, रेटिना, स्क्वेंट, कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा या सगळ्यांचं आपल्याकडे ट्रीटमेंट केलं जातं. सगळ्या तपासण्या होतात, उपचार होतात, शस्त्रक्रिया पण होतात. सर, जसं मी मगाशी सांगत होतो की नेत्ररोपण, नेत्र प्रत्यारोपण ही फार म्हणजे महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीला प्रकाश मिळू शकतो त्यांच्या डोळ्यांना. तर हे खूप चांगलं काम आपण करत आहात. तर त्याच्याबद्दल आपण काय माहिती सांगू शकाल? नेत्र प्रत्यारोपणबद्दल कसं आहे, लोकांचा गैरसमज होतो की याच्यामध्ये आपण पूर्ण डोळा काढून दुसऱ्याला बसवतो, पण तसं नाही आहे. याच्यामध्ये आपण फक्त समोरचा जो ट्रान्सपरंट पारदर्शक पडदा असतो, कॉर्निया ज्याला म्हणतो, तो आपण काढून बदलतो. आणि याच्यामध्ये भारतामध्ये साधारणतः 20 लाख लोकांना प्रत्येक वर्षी याची गरज असते. बरोबर आहे. आणि आपण करतो ऑपरेशन्स जे होतात ते साधारणतः 1.5 ते 2 लाखापर्यंत होतात, जे सक्सेसफुल होतात. त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांची खूप गरज याच्यामध्ये दिसते. बरोबर आहे. आणि लोकांनी पुढे येऊन मरणोत्तर नेत्रदान करायचं असतं याच्यामध्ये. दुसरी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्यात तुम्हाला असं टेस्टिंग सगळं किडनी ट्रान्सप्लांटमध्ये जसं असतं तसं करायची गरज पडत नाही. याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे. म्हणजे याच्यामध्ये 100 जर का आम्ही केले तर साधारणतः 95 ते 98 लोकांमध्ये याचं रिजेक्शन होत नाही. बरोबर. आणि त्यांना त्याचा फायदा होतो. या 20 लाख जे ब्लाइंड आहेत, कॉर्नियल ब्लाइंड आम्ही म्हणतो, त्याच्यातले 1.5 लाख असे आहेत की जे दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे. मग त्यांचं आपल्याकडे नॅशनल लॉस पण आहे त्याचा, की किती लॉस होतो त्यांचा. तर त्यांना जर का डोळा मिळाला तर दे कॅन कम इन टू वर्किंग कॅटेगरी. बरोबर. त्याच्यामुळे याच्यामध्ये आय डोनेशनचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. बरोबर. आता सध्या अवेअरनेस वाढला आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता बऱ्यापैकी कॉल्स येतात. आम्ही बरेचसे मरणोत्तर नेत्रदानाचे कॉल्स अटेंड करून ते डोळे आम्ही रुग्णांना वापरतो. बरोबर. आता याच्यामध्ये आम्ही लेझर्स वापरतो, ज्यांनी तो कॉर्निया आम्ही थरामध्ये वेगवेगळ्या करून वापरू शकतो. म्हणजे ज्या रुग्णाला समोरचा थर खराब आहे त्याच पडद्याचा, त्याला समोरचा थर, आणि ज्याला मागचा थर खराब आहे त्याला मागचा थर. म्हणजे एक कॉर्निया किंवा एक पटल हे आपल्याला 2 रुग्णांना वापरता येतं. म्हणजे एका माणसाचं डोनेशन हे साधारणतः 4 रुग्णांना दृष्टी देऊ शकतं. हे आपल्या ॲडव्हान्समेंटमध्ये आपण करतो. याच्यामध्ये जे फेम्टोसेकंड लेझर आहे ते आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये कुठेच वापरलं गेलेलं नव्हतं. तर आपण 2013 पासून साधारणतः फेम्टो लेझरच्या या ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करतो आहोत. याच्यामध्ये सक्सेस रेट वाढतो आणि रुग्णाला डाऊन टाईम जे आम्ही म्हणतो की ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसानंतर नजर येते, किती दिवस काळजी घ्यायला लागते, तो पण जो टाईम पिरियड आहे तो कमी होतो त्याच्यामध्ये.
सरांनी फार महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे की एका व्यक्तीच्या नेत्र प्रत्यारोपणामुळे जवळजवळ 4 लोकांना दृष्टी मिळू शकते आणि हे आत्तापर्यंत 2000हून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सरांनी. 2000 लोकांना किमान दृष्टी प्रदान झालेली आहे. सर, याच्या संदर्भातच आणखीन एक भाग आहे नेत्रविकारांमध्ये, जो सर्वसामान्यपणे आढळून येणारे विकार जसे काचबिंदू आणि मोतीबिंदू आहेत, तर त्याच्या उपचाराची काय सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे? आणि मोतीबिंदू जो खूप सर्वसामान्य झालेला आहे, तर त्याच्यासाठी काही आपल्याकडे सवलत मिळते का? याच्यामध्ये मोतीबिंदूचं एक सध्या कसं ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असल्यामुळे रुग्णांना कमी नजर आली की ते लगेच येऊन दाखवतात. त्याच्यामुळे मोतीबिंदू खूप पिकायचं प्रमाण हे फक्त इंटेरियर्समध्ये आहे, की खूप म्हातारी आजी आहे, खूप आतमध्ये राहते, यायला खूप बॅरियर्स आहेत, कोणी घेऊन यायला नाही, त्यांचंच फक्त एकदम खूप पिकून खराब होतो. आणि तो काचबिंदूमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, म्हणून ते लवकर करणं तो गरजेचं असतं. तर आपल्याकडे मोतीबिंदूच्या सगळ्या अद्ययावत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये पण आपण लेझरने सुद्धा ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे इंजेक्शन बिना पॅच काहीही भूल न देता ही शस्त्रक्रिया केली जाते. पेशंट 10 मिनिटामध्ये नंतर चालत घरी जाऊ शकतो. हे आणि त्याची नजर सुद्धा दुसऱ्या दिवशी 99-100% नजर सेकंड डे पासून चालू होते त्याची. ह्या त्याच्यामध्ये एक फार मोठा पेशंट्ससाठी बेनिफिट आहे. सवलतीचं म्हटलं तर आपल्याकडे रेग्युलरली कॅम्प्स केले जातात हॉस्पिटलकडनं. काही आपले असोसिएट कंपनीज आहेत की जे त्यांच्या CSRमधनं कॅम्प्स करतात. तर ते जे कॅम्प्सचे पेशंट्स आहेत ते आपण जवळपास सगळेच्या सगळे एकही पैसा न घेता करतो, मोफत करतो आपण. आणखी काही पेशंट्स असले की जे आणखी कॉम्प्रोमाइज्ड आहेत किंवा ज्यांना पार्टली थोडंफार त्यांना सवलत पाहिजे असते, त्यांच्यासाठी पण आपण कॅम्प्स होल्ड करतो. आपल्याकडे त्याच्यासाठी पण फंड्स काही वापरले त्याच्यामध्ये. सरांनी जे आता सांगितलं की मोतीबिंदूची अद्ययावत शस्त्रक्रिया हे स्वप्नवत वाटावं एवढं सोपं झालेलं आहे की शस्त्रक्रिया झाल्या थोड्या वेळात रुग्ण घरी जाऊ शकतो, दुसऱ्या दिवशी त्याची दृष्टी पूर्ववत होऊ शकते. फार महत्त्वाची गोष्ट आहे सर. दुसरं, आजकाल जे जाणवतं आपल्याला किंवा जे आपल्याला बघायला येतं, वाचायला मिळतं की मधुमेहाचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार, तर अशा वेळेस रुग्णांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? आणि त्याचबरोबर वय वाढल्यामुळे होणारे नेत्रविकार याच्या वेळेस याच्या संदर्भात रुग्णांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? याच्यामध्ये कसं आपल्या देशामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये मधुमेहाचा फार जास्त प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं कंट्रोलही करायला ते फार मुश्किल जातं, नियंत्रण फार अवघड जातं. आणि त्या नियंत्रणावरच सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामध्ये बरेचदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये रक्ताच्या वाहिन्या ज्या असतात डोळ्याच्या आतल्या, त्या खराब होऊन तिथे ब्लिडिंग आणि सूज याची शक्यता असते. प्रत्येक मधुमेहीने एकदा तरी डोळ्यामध्ये औषध टाकून वर्षातनं एकदा तपासणी करणं आवश्यक आहे. बरोबर. काहीही त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं किंवा त्रास व्हायला लागला तरीही लवकर तपासणं आवश्यक आहे, कारण मधुमेहीमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस खूप हाय असतात, इम्युनिटी खाली असते. थोडेफार जरी त्याच्यामध्ये दिसायला त्रास झाला किंवा पेन व्हायला लागलं तर इमिजिएट त्यांना जास्त लवकर रुग्णांनी नेत्रतज्ञाला दाखवणं आवश्यक आहे. समजा झालंच काही वर्षानंतर, जसं होतं अनकंट्रोल्ड डायबिटीजमध्ये की मागचा पडदा खराब झाला, त्याला सुद्धा एका स्टेजपर्यंत आपल्याला इलाज करता येतो. ब्लिडिंग झालं तर ऑपरेशन करून ते साफ करता येतं, मागचा पडदा लेझर करून त्याची सूज घालवता येते. आता नवीन इंजेक्शन्स आलेले आहेत. पहिल्यांदा असं असायचं की काही झालं मागच्या पडद्याला की आम्ही म्हणतो की बाबा याच्यात काही होत नाही, जसं आहे तसं राहा, याचं खराब होत जाणार आणि हे अपेक्षितच आहे. पण आता तसं नाही आहे. आता प्रत्येक गोष्टीला इलाज आहे आणि इंजेक्शन्स आलेत की ज्यांनी जी गोष्ट पहिल्यांदा आम्ही काहीच करू शकायचो नाही ती आता रिव्हर्स पण आपल्याला थोड्याफार प्रमाणात करता येते, जे आम्ही अँटीव्हेजेफ म्हणतो किंवा कॅन्सरसाठी वापरले जातात. त्याच्यामुळे ही रुग्णाची तपासणी आवश्यक आहे. एकदा त्याच्यामध्ये छोटी गोष्टी सापडल्या, त्याच्यामध्ये नजरेचा खराबी होत नाही, म्हणजे तुम्हाला त्रास काही होत नाही, पण मागे हळूहळू चेंजेस त्याच्या मागच्या रक्तवाहिन्यात होऊ शकतात. ते जर लवकर डिटेक्ट झाले तर ते सगळे आपण उलटे करू शकतो किंवा रिव्हर्स करू शकतो, त्याला पूर्ववत करू शकतो. हे महत्त्वाचं आहे. वयोमानानुसार बरेचदा काय होतं, मधला पडदा जो असतो तो थोडासा खराब होतो. पहिलं त्याचं सिम्पटम किंवा त्याचं लक्षण म्हणजे असं की तुम्ही ज्या गोष्टीकडे बघता तीच गोष्ट तुम्हाला दिसत नाही, आजूबाजूचं सगळं दिसतं. याला आम्ही एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो. याच्यामध्ये पण लवकर तपासणी करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पण आधी आम्हाला काही करता यायचं नाही, पण आता असे बरेचसे इंजेक्शन्स आलेत की ज्याच्यामध्ये इंजेक्शन देऊन ही गोष्ट जिथे आहे तिथे थांबवता येते. तर
तपासणी रेग्युलर असणं हे आवश्यक आहे. बरोबर. अबोव्ह 50 म्हणजे 50 वर्षानंतर माणसांनी प्रत्येक वर्षी एकदा तपासणी करूनच घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. बरोबर आहे. सरांनी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे की पूर्वी ज्या आजारांवर उपचार उपलब्धच नव्हते, तर आज त्याच्यावर अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत. इथे आपल्या शहरामध्ये कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उपचार उपलब्ध आहेत. सर, आणखीन एक जो मुद्दा आहे की चष्मा लागणं हा जो कॉस्मेटिक प्रॉब्लेम असतो बरेचदा, तर एक तर चष्मा लागू नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का, आणि काही शस्त्रक्रिया करून चष्मा कायमचा घालवता येतो का? याच्यामध्ये कसं आहे, आजकाल त्याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे. त्याच्यामुळे असं दिसून आलेलं आहे की जे मुलं, छोटी मुलं, म्हणजे हे आता आपण चष्मा येणं कसं घालवू शकतो किंवा कसं कमी त्याचं हे करू शकतो. जे मुलं घरामध्ये राहतात, अंधारामध्ये अभ्यास करतात, आपल्याला लहानपणी आई वडिलांनी आपल्याला टोकलेलं असतं, अरे झोपून वाचू नको रे, टीव्ही बघू नको, अंधारामध्ये वाकडं बसून वाचू नको. तर या गोष्टी तेव्हा आपल्याला वाटायचं की नाही, हे काही असं काही नसतं, पण ते दे हॅव बीन प्रूव्ड टू बी ट्रू सायंटिफिकली. म्हणजे ते रिसर्च अंती असं दिसलंय की जे मुलं घरामध्ये बसून जवळ घेऊन वाचतात, बाहेर खेळायला जात नाहीत, अर्धवट लाईटमध्ये प्रकाशात वाचतात, त्यांना मायनस नंबर याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे व्हिज्युअल हायजीन म्हणतो की वाचताना किंवा काम करताना जी काही तुम्ही पद्धती वापरली पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य प्रकाश, तो पण सावली नसलेला, एकदम हाय कॉन्ट्रास्ट, म्हणजे एकदम अंधारात बसून खूप ब्राईट प्रकाशात काम करणं हे चुकीचं आहे. झोपताना सुद्धा आतमध्ये लाईटमध्ये झोपणं हे नाही, डार्कनेसमध्ये झोपणं कधीही असं बघितलं गेलं आहे की हे फायदेशीर असतं. मुलांना 1 तास किंवा 1.5 तास तरी बाहेर खेळायला पाठवलं पाहिजे, आउटडोअर्स दे शुड गो. त्यांनी पण मायनस नंबरचा इन्सिडन्स खूप कमी झालेला आहे. तर या गोष्टी ज्या आहेत या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समजा यदा कदाचित नंबर लागलाच, तर मायनस नंबरच्या सगळ्या रुग्णांना ही गोष्ट आहे की त्यांना पुन्हा वर्षातनं एकदा औषध टाकून तपासणी करणं आवश्यक असतं, कारण त्याच्यात मागचा पडदा पातळ होऊन बरेचदा छिद्र पडतात, मागचा पडदा सुटू शकतो, त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. एकदा लागला नंबर तर तो साधारणतः 18 ते 20 वर्षापर्यंत वाढत जातो. मग त्याच्यानंतर आपल्याकडे शस्त्रक्रिया आहेत की ज्यांनी तो नंबर पूर्णपणे घालवता येतो. 2-3 प्रकारच्या आहेत की जे काही याच्यामध्ये हे चालत नाही तर दुसरं चालतं, काही काहीच चालत नाही, त्यांना चष्मा घातल्याशिवाय पर्याय नसतो. पण हे सगळं आपल्याला एक प्रकारचं टेस्टिंग करून किंवा एका प्रकारच्या तपासणी करून ते आपल्याला ठरवता येतं की कोणती पद्धत कोणासाठी उपयुक्त आहे. पण या सगळ्यामध्ये एक 100% आहे की 18 वर्षाच्या खाली कोणतीही सर्जरी आम्ही कन्सिडर करत नाही. 18 वर्षानंतर 90 वर्षापर्यंत की 100 वर्षापर्यंत सुद्धा सर्जरी करायला काही प्रॉब्लेम नाही, पण 18 वर्षाच्या आधी नंबर स्टेबल नसतो. त्याच्यामुळे 18 वर्षाच्या आधी ऑपरेशन करून फायदा होत नाही आणि डोळ्याला इजा व्हायची शक्यता असते. पण जवळपास 99% लोकांमध्ये आम्ही हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड, काहीमध्ये लेन्स टाकतो, काहीमध्ये लेझरनी नंबर काढून टाकतो. हे सगळं तपासणी केल्यावर पण सांगता येतं की तो रुग्ण जो आहे तो योग्य आहे त्या ऑपरेशनला की नाही. पण त्यातले 99% युजली काही प्रॉब्लेम येत नाही. 1% चष्मा घालावाच लागतो. पण निदान 99% लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. सर, आज आपण इथे येऊन खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना, आणि सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आपण ज्या सांगितल्या की मरणोत्तर नेत्रदान हे फार महत्त्वाचं आहे, त्याचं जनजागरूकता होणं खूप गरजेचं आहे. या माध्यमातून जर आपण काही संदेश आम्ही देऊ शकलो की जास्तीत जास्त लोकांनी मरणोत्तर नेत्रदान केलं, तर आपल्या डोळ्यांनी आपल्या पश्चात इतरांना दृष्टी देऊन जग पाहण्याची आपण संधी देऊ शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी पण सर्व प्रकारच्या नेत्रविकारांवर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये अद्ययावत तपासणी व उपचार, शस्त्रक्रिया सर्व उपलब्ध आहेत नळगीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली. सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.